नमस्कार मुलांनो. ऑनलाईन PMC ऑनलाईन एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव मीना मोहोळ. मी खेरवाडी शाळा क्रमांक 2 या शाळेत शिक्षिका आहे. आज आपण मराठी विषय शिकणार आहोत. आज तारीख 12 जानेवारी 2021. दिवस आहे मंगळवार. आजचा सुविचार आहे, ढीगभर आश्वासनापेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली. मतलब हमको किसी को आश्वासन यानी भरोसा नहीं देना चाहिए कि मैं तुम्हारे लिए ये करूंगा वो करूंगा. हमको किसी की भी मदद करनी चाहिए. अगर किसी इंसान को मदद की जरूरत है तो हमको उसको आश्वासन देने की बजाय उसकी मदद करनी चाहिए. म्हणून म्हणतात, ढीगभर आश्वासनापेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली. आता आपण बघूया काही मूळाक्षरे. तुम्हाला हे वाचून दाखवायचं आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे, हे वाचून दाखवायचं आहे. काय आहे? हम लोग इसको हिंदी में आप लोग ऋषि बोलते हो और मराठी में हम लोग उसको ऋषि बोलते हैं. ऋषि ऋषि म्हणतात ना. तर याला आपण स्वर म्हणतो. काय आहेत हे सगळे? स्वर. आ इ ई उ ऊ ऋषी. ए ऐ ओ औ अम अहा याला आपण स्वर असे पण म्हणतो. आता हे वाचून दाखवा. कमल, खरगोश,
तर आता आपण हे जे बघितले क ख ग घ हे आहेत आपले व्यंजन. काय आहे ते? व्यंजन. व्यंजन बोलते हैं. आणि आपण या अक्षरांचा उपयोग करूनच काही शब्द तैयार करतो ना, है ना. पहले हम लोग ये सीखते हैं, फिर उसके बाद शब्द बनाना सीखते हैं ना. हाँ, जैसे ये क ख ग से हमने अभी मान लो बनाया है वजन. वजन ना, बस व, फिर ज हमने ढूंढा है, फिर न हमने बनाया है वजन. हाँ, दूसरा शब्द दाखवते मी. फळ. हाँ, आहे आता तिसरा शब्द सहल. तर आपण जे हे अक्षर आहेत, अक्षरांचा उपयोग करून आपण शब्द बनवतो आणि शब्दांचा उपयोग करून आपण वाक्य बनवतो. तर आता आपण हेच बघणार आहोत. शब्द बाद 3 म्हणजे शब्द कसे बनवायचे, वाक्य कसे तैयार करायचे, शब्दाचा वापर करून आपण योग्य वाक्य कसं बनवू शकतो. हम लोग जो है आज मराठी में छोटे छोटे शब्द कैसे बनाते हैं, वाक्य कैसे बनाते हैं, कैसे पढ़ते हैं, वो आज हम लोग सीखने वाले हैं. शब्द बाद 3. भाजी. शब्द ऐका, वाचा, वाक्य तयार करा. आता मी तुम्हाला काही शब्द दाखवते, तुम्हाला ते वाचायचे आहे. भाजी. भाजी. फुले. चटाई. घे. लावा. बकरी. भाकरी. उठ. घर. दरवाजा. आता मी तुम्हाला वाचून दाखवते. उघड. भाजी, फुले, देठ, आम, चटई, गाणी, घे, लाव, पाणी, भाकरी, ऊट, घर, दरवाजा. आता आपण जे हे शब्द बघितले, याच्यामध्ये तुम्हाला आता वाक्य तयार करायचे आहेत. तर कोणी सांगेल मला एखादं वाक्य? पसी. नहीं, अभी हमको वाक्य, जैसे मैं देखो पहला बना के बताती हूँ. अभी मैं यहाँ से लूंगी पानी. पानी दे. पाणी दे. हा, तर मराठीत वाक्य झालं पाणी दे. पाणी दे. टीचर ये भी हो सकता है पानी पी. पानी पी. वेरी गुड. हाँ, पानी पी. ऐसे ही हमको छोटे छोटे वाक्य बनाना है. टीचर वो भी भाजी दे. पसी दिए. एक एक करके बोलेंगे आप लोग, एक एक करके बोलेंगे. भाकरी. मैं बोलूं टीचर? हाँ बोलो. भाकरी घे. भाकरी घे. वेरी गुड. हाँ, अच्छा. घर. सकता है. अच्छा, भाजी कब क्या बनाएंगे हम लोग? भाजी. भाजी का क्या बनाएंगे? भाजी का टीचर मैं पढ़ूंगा. हाँ, भाजी पण बोलू शकतो आपण. गाड़ी दे. भाकरी का घे. हाँ, तर तुम्हाला समजलं ना आपल्याला जे शब्द आहेत. हाँ, बस हो गया पढ़ना अभी. हाँ, तर आपल्याला जे शब्द आहेत याच्यामधनं आपल्याला छोटे छोटे वाक्य बनवायचे आहेत. ते तुम्हाला समजलं.
पाणी दे आपण बोलू शकतो. दरवाजा उघड. पाणी पी. चटई आण. भाकरी खा. असं आपण भरपूर वाक्य बोलू शकतो. आता तुम्हाला परत दाखवते मी काही शब्द. पाणी घे. पंछी, वही, वही, खा, लाव, लाव, नक्षी, नक्षी, झोप, जा, बग, बाग, नदी चोपाप जा बाग आपल्याला आता इथे काही वाक्य तयार करायचे आहे. कोणी एखादं वाक्य बना के बताओ अभी. लवकर, लवकर, लवकर जा, लवकर जा. हा, व्हेरी गुड. पक्षी बघ बोलू शकतो आपण. पक्षी बघ. घड्याळ बघ. लवकर जा. लवकर जा आपण बोलू शकतो. टीचर बाग लाव. आता मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला कसे शब्द बनवायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. वाक्य बनवा. आता आपण वाक्य तयार करणार आहोत. तर आपण जे ते शब्द बघितले त्याच्यामध्ये आपण पहिला वाक्य आहे घड्याळ बघ. तुमच्या पुस्तक में आपको एक बॉक्स दिखेगा. चौकोन बॉक्स है. उसमें आपको ये शब्द दिए हैं. उसमें से आपको वाक्य बनाना है. पहिला वाक्य आपलं घड्याळ बघ. पाणी पी. गाड़ी जा. गाड़ी जा. दरवाजा लाव. दरवाजा उघड. पाणी आण. मुले दे. दरवाजा भाकरी खा. तर आपण जे शब्द बघितले पाणी, फुले, भाकरी, बघ, घड्याळ, खा, जा, लवकर. तर ते आपण शब्दांमुळे आपण हे काही वाक्य तयार केली आहेत. घड्याळ बघ. पाणी पी. गाणी गा. दरवाजा लाव. पाणी आण. दे. दरवाजा उघड. भाकरी खा. आपण आणखी काही वाक्य तयार केले आहेत ते पण बघूया. भाजी दे. वही लाव.
आवाज आ रही है क्या? हेलो यस सर। हेलो। हाँ ठीक है। आवाज आपण परत काही आवाज आ रही है? यस वाचून दाखवा हे. भाजी भाजी दे. चटई लाव. पक्षी घाव. बघ बघ है बघ, पक्षी बघ. घड्याळ घड्याळ दे. घड्याळ दे. घड्याळ. फुले आण. घर बघ घर बघ. वही उघड. नंतरचं काय आहे? वही उघड. झोप लवकर. तर आपण इथे काही वाक्य बघितले ते आहेत भाजी दे, चटई लाव, पक्षी बघ, घड्याळ दे, फुले आण, घर बघ, वही उघड, झोप लवकर. आता आपण परत बघूया काय आहे, वाचून दाखवा. घर लाव. बाग लाव बाग लाव. बाग बाग. लाव. बाग. चटई आण. पक्षी बघ. चटई आण. चटई पक्षी बघ. वही दे. चटई न आण. बघ नवी बघ. कशी बघ. नक्षी नक्षी आहे नक्षी. नवी बघ. झोप ये. झोप ये. पाणी दे. पाणी दे. पाणी दे. घड्याळ लाव. तर आपण हे वाक्य बघितले. बाग लाव, चटई आण, पक्षी बघ, दे, घड्याळ लाव. तर आपण भरपूर शब्द पण बघितले आणि भरपूर वाक्य पण बघितले. छोटे छोटे मराठीत आपण कसे बोलू शकतो ते आपण वाक्य पण बघितले. आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही सांगितलेल्या वाक्यांच्या सुरुवातीला तुमच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव घालून वाक्य पुन्हा सांगा. जैसे जैसे हम लोगों ने अभी जो वाक्य देखे ना, उसमें हमको अपनी एक सहेली का नाम डालना है. जैसे मैं आपको बताती हूँ, अनुष्का घड्याळ दे. तर आपण तिथे बघितलं होतं फक्त वाक्यामध्ये घड्याळ दे. तर इथे आपल्याला एक नाव टाकायचं आहे आपल्या मैत्रीण किंवा मित्राचं. अनुष्का नाव टाकलं इथे. अनुष्का घड्याळ दे. जैसे मैंने आपको बताया था पाणी दे. बघितलं ना आपण पाणी दे. तर आपण त्याच्या पुढे एक नाव ऍड करायचं आहे, विशाल पाणी दे.
किंवा एका मुलीचं नाव राणी पाणी दे. आणखी तुम्हाला उदाहरण दाखवते. अजित भाकरी खा. आता तुम्हाला परत वाक्य दाखवते. अनिता घड्याळ बघ. पाणी पी. माया पाणी गा. पंकज दरवाजा लाव. रेणू पाणी आण. धीरू फुले दे. रितू दरवाजा उघड. राजेश भाकरी खा. तर आपण जे छोटे छोटे हे वाक्य बघितले होते, घड्याळ बघ, पाणी पी, गाणी गा, दरवाजा लाव, पाणी आण, फुले दे, दरवाजा उघड, भाकरी खा, त्याच्या आधी आपल्याला आपण एक नाव ऐड केलं है. हमने क्या किया है कि उसके आगे एक कोई भी नाम, एक चाहे वो नाम लड़की का हो सकता है या कोई लड़के का, तो उसके सामने हमने एक नाम लगा के उसको वो वाक्य को हमने फिर से बनाया है. परत आपण बघूया वाक्य. राजू भाजी दे. राजू भाजी दे. अजय चटई लाव. भूमी पशी घे. राणी घड्याळ दे. सूरज फुले आण. सीता घर बघ. काजल वही उकल. झोप लवकर. तर आपण इथे बघितलं, राजू भाजी दे, अजय चटई लाव, भूमी पक्षी बघ, राणी घड्याळ दे, सूरज फुले आण, सीता घर बघ, काजल वही उघड, समीर झोप लवकर. परत इथे वाक्य आहे. गणेश बाग लाव. राहुल चटई आण. वर्षा पक्षी बघ. देवांश वही दे. आस्था नशी बघ. विनीता झोप ये. आज पाणी दे. अच्छा तर आपण इथे गणेश बाग लाव, राहुल चटई आण, वर्षा पक्षी बघ, देवांश वही दे, आस्था नक्षी बघ, विनीता झोप ये, आशना पाणी दे, आरिफा घड्याळ लाव. आपण हे वाक्य बघितले आहेत. आता काही नवीन वाक्य. आई जेवण आण. बाबा बागेत चला. आजी फिरायला चल. ताई गृहकार्य कर. ताई घर कार्य कर. परत काही नवीन वाक्य बघूया.
दादा दादा खेळणी खेळणी दे. हम्म मामा गावाला ये. या मामा गावाला या. या. वाळात शांत बस. बाळा शांत बस. भाऊ शाळेत जा. भाऊ शाळेत भाऊ जा. शाळेत भाऊ शाळेत जा. ताई बीटी बंद कर. टीव्ही ताई बंद कर. टीव्ही बंद कर. तर आपण इथे बघितलं दादा खेळणी दे, मामा गावाला या, बाळा शांत बस, भाऊ शाळेत जा, ताई टीव्ही बंद कर. आता जी आपण इथे वाक्य बघितली, ताई टीव्ही बंद कर. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ताईचं किंवा दादाचं नाव घेऊन हे मला वाक्य बोलून दाखवायचं आहे. हाँ, जैसे मेरे भाई का नाम है दिनेश, तर मी काय बोलणार, दिनेश टीवी बंद कर. अभी आप लोगों को अपने भाई का या बहन का नाम लेके बताना है, ठीक है? कौन बताएगा? कोई बताएगा अपने भाई या बहन का नाम लेके? दादा टीव्ही बंद कर. हाँ, तर तुम्हाला दादा की जगह आपको अपने भाई का नाम डालना है. भाई का या बहन का भी चलेगा. आपके भाई का नाम क्या है? रंजीत. क्या है आपके भाई का नाम? रंजीत. हाँ, तर हम लोग क्या बोलेंगे रंजीत फिर? टीवी रंजीत बंद कर. टीवी बंद कर. हाँ, ऐसा बोलेंगे. हाँ, और आपकी कोई बहन है, कोई सहेली वगैरह? हाँ, नंदू. नंदू. तो हम लोग बोलेंगे नंदू टीवी बंद कर. बंद करा. हाँ, जैसे मैं और एक वाक्य बताती हूँ, पाणी दे. तर आपण इथे एका मुलाचं नाव ऍड केलं तर राजू पाणी दे. तुम्ही असं बनवून दाखवा परत कोणाचं नाव टीना ऍड करून. पाणी दे. हाँ, वेरी गुड. और कोई? दूसरा नाम लेके बताइए कोई. कोई और नाम लेंगे? रिया. बाकी रिया पाणी दे. हाँ, वेरी गुड. रिया पाणी दे. आता परत तुम्हाला एक शब्द दाखवते आणखी, चटई. जैसे मैं बोलूंगी चटई आण, तर इथे एखादा नाव जोडून सांगा मला, काय होईल? चटई आण. आई चटई आण. व्हेरी गुड. आई चटई आण. किंवा एखादा मुलाचं नाव घेतलं तर आपण रणजित चटई आण, नेहा चटई आण. तर हे छोटे छोटे जे शब्द आहेत, शब्दामुळे आपण काही छोटे छोटे मराठीत जे आहेत ते वाक्य तयार करू शकतो आणि आपण मराठी पण बोलू शकतो. परत आपण एक शब्द बघूया, घड्याळ बघ. याने टाइम देखो. घड्याळ बघ. तर एखादं नाव ऍड करून सांगा. आई घड्याळ बघ. हा, आई घड्याळ बघ. परत दुसरं नाव. ईशान. ईशान गावाला. ईशानच्या. हा बोला, चालेल, मी करेक्ट करते त्याला. आता इथे आहे
वाक्य आई जेवण आण. तर आपण इथे बोलू शकतो बाबा बाबा जेवण आणा. सोनू जेवण आण. हा हा वेरी गुड. सोनू जेवण आण. आता एखाद्या मुलीचं नाव, कोई लड़की का नाम लेके कैसे बोलेंगे? राणी जेवण आण. आपण असं पण बोलू शकतो ना. कोई भी दीदी अपनी सहेली का जेवण नाम याद आण. करना है आपको. हा दीदी मराठीत त्याला ताई म्हणतात. ताई जेवण आण. ताई जेवण आण. तुमची जर तुमची मैत्री तुम लोग की जो सहेली है उसका नाम मान लो होगा रितु, तो हम लोग बोलेंगे रितु जेवण आण. कोई तुम्हारा दोस्त है राहुल, तो हम लोग बोलेंगे राहुल जेवण आण, है ना. तो ऐसे हम लोग कुछ नाम का उपयोग करके और कुछ जो है अपने घर के जो सदस्य है उनकी जो है उसका ये उपयोग करके हम लोग नए नए चला. हाँ हम लोग ये भी बोल आई सकते हैं कि गावाचा मामा चला. बागेत चला. हाँ वेरी गुड. मामा बागेत चला किंवा बाबा बागेत चला आहे इथे. आई बागेत चला. आई बागेत चल. आपण असे बोला आई बागेत चल. चल. आता हे आजी आजी फिरायला चल. इसमें कोई दूसरा नाम कैसे डालेंगे हम? बाबा आजी फिरायला चल. तो वहां पे आजी नहीं लिखेंगे, बाबा फिरायला चला बोलेंगे. चला फिरायला चला. आता इथे पण आपण बघितले गणेश बाग लाव. अभी इसमें आपको अपने दोस्त का नाम डाल के बताए मुझे. गणेश बाग लाव. कोई अपने दोस्त का नाम या सहेली का नाम. रिया बाग लाव. हाँ वेरी गुड. रिया बाग लाव. दूसरा है राहुल चटई आण. दोस्त का या आजू बाजू के कोई लड़कों का, लड़की का. टीचर लड़की का नहीं चलेगा? हाँ चलेगा ना, लड़की का भी चलेगा. सोनू 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 चटई. हाँ सोनू. चटई आण. सोनू चटई आण. हाँ वाईट. आता आपण नंतर बघूया आशना पाणी दे. तर तुमचं नाव सांगा, तुमच्या एखाद्या फ्रेंडचं किंवा मैत्रिणीचं. आपण बोलू शकतो पिहू पाणी दे. झोप ये. हाँ वेरी गुड. ताई झोप ये. दीदी नहीं बोलते है मराठी में, ताई बोलते. ताई झोप ये. तर असे आपण भरपूर शब्द बघितले, वाक्य बघितले, नाव बघितले, ज्याचा आपण उपयोग करून वाक्य तैयार करू शकतो. नवीन नवीन वाक्य. अभी आप लोग हिंदी बोलते हो ना, तो आपको धीरे धीरे जो है छोटे छोटे वाक्यों का उपयोग करके आपको घर में मराठी भी बोलना है. जैसे आई पाणी दे, आई जेवण दे, आई फिरायला चल, आई बागेत चल. असे आपण काही छोटे छोटे शब्द मराठीत बोलायला पाहिजे. तर आता आपलं गृहकार्य बघूया. शब्दांचा उपयोग करा, वाक्य बनवा. इथे काही मी तुम्हाला, हे तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला याचं वाक्य तयार करायचे आहे. पैसे, माळ, चित्र, दिवस, रात, शाळा, वर्ग, परीक्षा, मोबाईल. पेन, दिवस, रात, शाळा, वर्ग,
परीक्षा, मोबाईल. तर तुम्हाला इथे जे काही शब्द आहेत त्यांचा उपयोग करून तुम्हाला काहीतरी नवीन वाक्य तयार करून दाखवायचे आहेत आणि ते तुम्हाला जे होमवर्क आहे तुमच्या ते व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू टीचर. ओके.